यंदाच्या वर्षीचे सगळे मोठे सण पार पडल्यानंतर सगळे ज्याची आतुरतेने वाट पाहतायत ती गुलाबी थंडी अखेर राज्यात दाखल होणार आहे। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात थंडीच्या आगमनासाठी हवामान अनुकूल होतंय। पुणे आणि मुंबईसह महाराष्ट्रातील किमान तापमान लवकरच कमी होण्यास सुरुवात होणार आहे। यंदा राज्यात उन्हाळ्यातच पावसाला सुरुवात झाली आहे। आता तर हिवाळा लागल्यानंतरही पावसाळ्याचाच फील जाणवत होता। मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यानंतर आता हळूहळू तापमानात घट होताना दिसतेय। बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती सुद्धा धुसर होतीये। त्यामुळे महाराष्ट्रात आता हवामान कोरडे व्हायला सुरुवात होणार आहे। पुढच्या 24 तासात महाराष्ट्रात किमान तापमान 2 ते 3 अंशांनी घटणार असून पाऊस उतरणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे। हवामान तज्ज्ञ आणि IMDच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात थंडीचं वातावरण पुढच्या आठवड्यात स्पष्ट होण्याची शक्यता आहे। म्हणजेच येत्या 10 नोव्हेंबरपासून थंडीची तीव्रता हळूहळू वाढेल, तर राज्यातल्या अनेक भागांमध्ये असलेला अवकाळी पावसाचा धोका आणि ढगाळ वातावरण 10 नोव्हेंबर 2025 पासून पूर्णपणे कमी होण्याची शक्यता आहे। पाऊस थांबल्यानंतर आणि हवामान कोरडे झाल्यानंतर थंडीला सुरुवात होईल। सुरुवातीला ही थंडी मध्यम स्वरूपाची असेल। नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत म्हणजे साधारणतः 15 नोव्हेंबर नंतर मात्र राज्यातल्या अनेक भागांमध्ये किमान तापमान सामान्य पातळीवर किंवा त्याहून खाली येण्याची शक्यता असणार आहे।